संजय हे देखील खेळत्या संघातून खेळायला आपण पाहिलेत. गणेश जाधव नावाचा जबरदस्त डावखुरा फलंदाज कशी करावी हे दाखवलं. क्रिकेट विश्वात प्रत्येक मैदान जिंकण्याचं काम त्याने केलं आहे. सफाळा महोत्सव असो, पालघर असो, नंतर फायर पास असो, चिंचणी असो, TAPS असो, असे एक वाडा असो, कुळूस असो, असे असंख्य मैदानं ज्याने गाजवली आणि सर्व ट्रॉफी जिंकण्याचा मान ज्याने मिळवला तो ओमकार संघाचं देखील मनापासून कौतुक करील. चला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो प्रतीक ना, आणि सलामीला फलंदाज बघायला मिळतात. ते स्ट्राईकला कोण आहे? जितम. इंटरनॅशनल खेळाडू कशासाठी असं मला लोक जर विचारतील तर जेव्हा लाल बॉलच्या स्पर्धा श्रीलंकेमध्ये झाल्या तेव्हा खऱ्या अर्थाने आशिया खंडाचा विजेता ठरलेला खेळाडू तुम्हाला जितम बघायला मिळतो, अक्षय बघायला मिळतो, जब्बीर खानला आपण पाहिलं, कुंजल संख्येला पाहिलं. म्हणून हा इंटरनॅशनल खेळाडू, कारण भारतीय वंशासाठी खेळताना लाल बॉलच्या क्रिकेटमध्ये भारताला जेव्हा आशिया खंडात जिंकून दिलं, श्रीलंका आणि बांगलादेश पाकिस्तानला पराभूत करत असताना, तसा हा इंटरनॅशनल खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. कारण जेव्हा तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करतात तेव्हा तुम्हाला इंटरनॅशनल हा दर्जा लागला जातो. बघूया गीतम. आता नुकताच आपण झाल्या कामगार सेनेच्या मॅचेसमध्ये देखील त्याच्या संघातून तो खेळायला आला. परनाळीच्या मैदानावर जेव्हा तो कामगार संघाच्या महाराष्ट्र दिनी मॅचेस ठेवल्या होत्या, संघ जरी पराभूत झाला पण या खेळाडूने प्रत्येकाच्या आपल्या खेळाशी अचंबित करण्याचं काम केलं. एका साईडला तुम्ही अक्षयला बघत असाल ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्याचं काम केलंय. जास्तीत जास्त तो कर्नाटकला वगैरे खेळण्यासाठी असतोय असं अक्षयला आपण बघितलंय. अक्षय घरात आपण काटाळा टाकायचं, वांदोळ टाकायचं आणि डाव्या हातावर काटाळ्याच्या अगोदरचं मोरीपाडा गाव लागतो, त्या मोरीकडे गावातले हे सर्व खेळाडू बाकी तुम्हाला बघायला मिळतात. जाऊया इन्फॉर्म. सातपाटी अनेक रत्न ज्याने आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून दिलेत तो गाव तुम्हाला बघायला मिळतोय. पहिला चेंडू फ्लो केला स्क्वेअर लेगच्या रिझनला, चेंडू जातोय बघूया सीमा पलीकडे पाहायला मिळतोय का, आणि 4 धावा, खणखणीत चौकार, सरळ चेंडू दिला आणि सरळ खेळला जातो. पॉवर प्लेचा कसा फायदा उचलावा हे तुम्हाला बघायला मिळतोय. सर्वात जास्त लोकवस्तीचं पालघर तालुक्यातलं गाव कोणतं असेल तर सातपाटीचं गाव. मोठी ग्रामपंचायत म्हणून त्याला गणले जाते. त्या गावातला संघ आपण बघत आहोत. एका साईडला एक छोटेसं गाव पण छोट्याचं खेळाडू देखील मोठेपण आपल्या ओळखीने आपल्या गावाची ओळख करून दिला ते जितम आणि अक्षय या खेळाडूने. पुन्हा एकदा राईट अमोर विकेट मारा करतात. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकात 4 धावा स्क्वेअर लेगला आपण पाहिल्यात. ओ कव्हरच्या रिझनला खेळल्या, तिथून चेंडू जातो पॉईंटच्या रिझनला, चेंडूच्या पाठीमागे जातो, पॉईंटचा खेळाडू 1 धाव तो बघायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण केलं, तिथपर्यंत थ्रो करेपर्यंत 2 धाव पूर्ण होतात. 2 धावची धावसंख्या होते 6 धावा. शफल झाले चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर गेला, चेंडूला खेळलं गली आणि पॉईंटच्या रिझम मध्ये. इथे बाकी 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात, तर 6 धावा ह्या पाहायला मिळाल्या. RK ट्रॉफी गाजवली ती देखील पालघर तालुक्याच्या संघाने. जय महाराष्ट्र संघ त्या काही असायचं. अजू तायडे बॅकफुटला जाऊन षटकार मारणारे खेळाडू आपण पाहिलात. एका साईडला सुनील पाटील आणि एका साईडला किरण पाटील म्हणजे आप्पा नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू असायचे. शॉर्ट ऑफ रेंज हे पंच बघा तुम्ही आपल्याला बघायला मिळतात. एक दर्जेदार आयोजन युवा सेना शिवसेना आयोजित आमदार चषक पालघर आपण बघत आहात. आणि आम्ही बघतो एका साईडला बॅटवर एका साईडला बॅटवर. काय सुंदर कॅमेरा वगैरे. आमच्या डिजिटल स्कूलरचं पण एवढं कौतुक करायला पाहिजे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खूप चांगली गोलंदाजी, कम बॅक केला. हेरलं फलंदाजाने किंवा स्विच हिटला होते, चेंडूचा पेस कमी केला, चेंडूचं नियंत्रण ठेवलं, यष्ट्यामध्ये ठेवलं आणि खेळाडूला काही जमलेलं नाहीये. 6 धाव फरकावर लागल्यात. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो काटाळ संघाने. अतिशय नामवंत खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. पण मित्रांनो तुमच्या गावातले 4 खेळाडू जो गेले तर मला वाटतं तुमच्याकडे पुढे प्लेअर आहेत की नाही फरक पडलाय. रामभाऊ सारखे मोठे खेळाडू आपण तिकडून पाहिलेत. बॅटची एज घेतला, चेंडू थर्डमॅनला जात आहे. गुड फील्ड, काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेला. चित्त्याप्रमाणे चेंडूवर आला, एका त्याने कव्हरेज केला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. कारण शॉर्ट थर्डमॅन तुम्ही जेव्हा क्षेत्ररक्षण करता तुझ्या पाठीमागे कोण नसतोय, तिथे बाकी तुम्हाला चेंडूवर नजर कम्प्लीट ठेवावं लागते. गुड बॉलिंग. पहिला चेंडू 4 धावा गेल्यानंतर बाकी कंपल्सरी चांगल्या पद्धतीचं नियंत्रण केलं. पॉवर प्लेचं षटक असलं तर 8-10 धावा हे काही महाराष्ट्र षटक म्हणता येणार नाहीये. पुणे शोधा मार्गस्थ तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो प्रतीक. सातपाडी संघाचा गोलंदाज प्रतीक. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. गुडलंड स्पॉट वर चेंडू थोडासा आतमध्ये येतो. फलंदाज फ्लिक करण्याचा प्रयत्न, ग्लाउंस करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू सरळ वेध घेतोय आपल्या पायावरती. गुड कमबॅक. बघा माणसाने सुखातून दुःखाकडे जाताना, दुःखातून सुखाकडे जाताना कसं नियंत्रण ठेवावं, तशा पद्धतीचं पहिलाच चेंडू चौकार आल्यानंतर किती सुंदर पद्धतीने आपलं गोलंदाजीचा क्रम त्याने जारी ठेवलाय. व्हॉट अ क्लास. पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाजी करतोय. इथे बाकी वो गुड बॉल. अरे खीट लागला असता तर कदाचित विकेट गेला असता, पण इथे बाकी चोरटी धाव कशी काढायची. ओ इथे बाकी गडी बाद.
बॅट्समनने घेतलाय ना बॅट अंपायरने रिव्ह्यू घेतला यस बॅट्समन अंपायर रिव्ह्यू घेतलाय बघूया पंच आमचे येतात बघतायत रनआउट साठी रिव्ह्यू घेतला या काय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळालं अप्रतिम असं क्षेत्रक्षण बघायला मिळालं चांगलं कमबॅक केलं सातपाडी संघाचे सगळे यंगस्टार शिलेदार तुम्हाला बघायला मिळतात आमचे आदरणीय व्यक्तिमत्व उंबरोळी गावचे आम्हाला पाहायला मिळतात मॅचसाठी सर्वस्व सोडणारं घरापासून दूर असे रात्रभर जागणारं असं उंबरोळीची उंबरोळी प्रीमियर लीग बघितली क्रिकेटच्या इतिहासामध्ये 16 तास 30 मिनिटं कोणतीच क्रिकेट टुर्नामेंट झाली नसेल तशी एका रात्रीत फिनिश करणारी उंबरोळी प्रीमियर लीग आज प्रत्येकाला पाहायला मिळाली दिस इज आउट आउट आहेत खूप कठीण होतं पण खूप चांगलं टेक्निकली कॅमेरा वर्कच्या मधून पाहिलं गेलं आणि अप्रतिम असं डिसिजन तिसऱ्या पंचाने घेतलं आणि ते गडी बाद होताना बाद झालाय तो जेतम एक मोठा खेळाडू धावबाद होतोय चोरटी डाव खेळण्याचा प्रयत्न केला थोडीसं फ्लंबिंग झाली आणि चांगलं थ्रो बघायला मिळालं आणि यष्टीरक्षकाचं कौतल्य बघा की त्यांनी कशा प्रकारे गॅदरिंग केलंय फलकात धावसंख्या लागलाय ती 7 डीजे चला अक्रॉस करा प्लीज प्लीज क्रिकेट डीजे थांबा अक्रॉस इज कंपल्सरी आउट झालात तिकडे तयार राहायचं आहे चला जे क्रिकेटचे नियम आहे ते पालन तुम्हाला करावंच लागेल कंपल्सरी अक्रॉस आपल्याला निर्णय घ्यायचा आहे चला यो यो विमानात उडतो आकाशात हे गीत बाळा षटकार जेव्हा मारेल ना चेंडू जातो ना उंचावर तेव्हा मारा चला बॅट्समन या प्लीज चला नवीन बॅट्समन पाहायला मिळतो आता चला अक्रॉस घाई करायचा एवढा वेळ चालणार नाहीये जिद्देश यस जिद्देश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो धावबाद झाला पहिल्याकडे जितम धावबाजून परततोय अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात आर्यनच्या क्रीडांगणावर आमदार चषक युवा सेना आयोजित आपण असे बघत आहात आमचे आयोजक म्हणतात चेतन धर्मेर सीआरडी कंट्रक्शन गोलंदाज आता करण म्हणून तुम्हाला बघायला मिळतो करण नावाचा गोलंदाज सातपाटीमध्ये खूप नाव धावसंख्या 7 मनीष नाव ना मनीष चला गावातले असून गावात ओळखत नाही नाव मुलांची नाव हल्ली विसरतात मुलं बॅटची एज घेऊन चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते यष्टीरक्षक स्वतः तिथपर्यंत पोहोचलेत धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 8 चला नवीन ऍक्टिव्ह आणलेत निश्चितच पेढे वगैरे मिळतील ओपनिंग झाले तो जिद्देश आहे स्ट्राईकला चला पुन्हा एकदा मिलिंद गुड शॉट बघायला मिळतोय सरळ लॉंग ऑफच्या रिझनला इथे बाकी डीप शॉर्ट मिड ऑफचा खेळ क्षेत्रक्षण 1 धाव बघायला मिळते अतिशय दर्जेदार खेळ दोन्ही संघ मातोबर सातपाटी मधल्या काही क्रिकेटचे अनेक पराक्रमी खेळाडू तुकडे बघायला मिळतात छोटंसं गाव मोरीपाडा पण 2 हात करण्याची ताकद असणारा काटाळा गावचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय गुड बॉलिंग गुडला स्पॉटवर चेंडू थोडासा बाहेर निघतो परफेक्ट ॲक्युरसी ऑफसाइड ऑफ स्टंप कसं जखडून ठेवावं पॉवर प्ले मध्ये बघायला मिळते सुपर पिच ऑफ बॉलिंग काही दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते रात्रीच्या फ्लडलाईट मध्ये इथे कंटिन्यू मॅचेस बघायला मला वाटते तिसरी टुर्नामेंट आपण कंटिन्यू बघत आहात शॉर्ट ऑफ लाईन कट केला चेंडू गुंडप्पा विश्व स्टाईट जातो स्क्वेअर कट डीप पॉईंटच्या रिझनला 1 धाव 2 धाव चेंडू पाठीमागे खेळाडू पोहोचतोय खूप सुंदर सेटवर बघायला मिळालं आणि बघता बघता गुड पिकअप अँड थ्रो काय क्लास दर्जेदार क्षेत्रक्षण कदा आपण पाहिलाय
शुभम नावाचा खेळाडू 2 धावांची धावसंख्या होते ती 11 धावा. थँक्यू सर, थँक्यू. चला 11 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. मोठा चेंडू खेळायचा होता पण सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. व्हॉट अ क्लास. माणसाने दर्जा कसा निर्माण करावं, अधिराज्य फलंदाजावर कसं गाजावं, जखडून कसं ठेवावं या गोलंदाजाकडनं तुम्हाला बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. ओहो हो हो, काय चेंडू सरळ हातामध्ये डीप लॉंग ऑनच्या हातामध्ये जातोय. इथे बाकी झेल घेतला झाला. प्रत्येक नावाचा खेळाडू आपण बघितला ज्याने पहिलं षटक हाताळलं डीप लॉंगला, दुसरा झटका बसतोय तो काटाळे संघाला. जयेश पाटील सोनार पड्याचा बिंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. धन्यवाद. चला आकाश नावाचा, आकाशकडे क्षमता आहे. एक चांगला बॅटर म्हणून निश्चितच काटाळे संघाकडनं त्याला बघितलं गेलं. जेव्हा जेव्हा गरज पडलाय धावा काढण्याची, संघ संकटात सापडलाय तेव्हा संकटासाठी धावून येणारा हा फलंदाज म्हणून आपण बघितलाय. 2 गडी बाद झाले आणि फरक धावसंख्या लागलाय ती 11 धावा. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. सर्वांचे लाडके आमदार म्हणून लोकांनी भरभरून ज्यांनी प्रेम केलं आणि भरगच्च मताने ज्यांना आपण पालघरचे आमदार म्हणून निवडून दिलं ते सर्वांचे आदरणीय राजेंद्र गावित साहेब. युवासेना पालघरच्या माध्यमातून इकडे भरवलं गेलं. आपण बघितलं चेतन धर्ममेहर CRD कंस्ट्रक्शनचे मालक, नंतर साईराज पाटील युवासेना जिल्हा प्रमुख, कुणाल पाटील युवासेना जिल्हा प्रमुख, कुमार माळी युवासेना विधानसभा अध्यक्ष, प्रदीप यादव उपशहर प्रमुख, पार्थ मोरे स्वास्तिक कंस्ट्रक्शनचे संस्थापक म्हणून आपण बघत आहात. या सर्वांचा मोठा हातभार लागल्यामुळे आणि तमाम शिवसैनिक आणि आपण प्रत्येक जण असणारे खेळाडू आपण बघा. चला टायमरचा विचार करा. आम्ही टायमर स्टॉप केला पण आता आपण मिनिटं झाली ती 8 मिनिटं झालीत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायची आहेत आणि जर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण केली नाहीत तर 6व्या षटकात तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या ठेवावा लागतो. याचा कृपया नियम असून लक्षात ठेवा. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं नुकतंच एक झेल घेतला तो प्रत्येक तुम्हाला बघायला मिळतो. 2 षटकं पॉवर प्लेची संपली आणि फरकात धावसंख्या लागलाय ती 11. क्षेत्रक्षण जाता तुम्ही बघितलं तर डीप लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग तुम्हाला बघायला मिळतं. ऑफसाईड तुम्ही बघितलं डीप लॉंग ऑफ आणि डीप कव्हर हे तुम्हाला 5 करोड सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन आणि फाईन लेग हे सर्कलच्या बघायला मिळतात. पहिला चेंडू डॉट जातोय. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. बघा कशा पद्धती ॲक्शनवर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर गुड किपिंग, मांडीच्या वरती चेंडू पडला नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. एक दर्जेदार आयोजन. चला पाटील नेटवर्कचे आमचे नितेश पाटीलचे मोठे बंधू योगेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. या साहेब तुमच्या भावाने एवढं मोठं पराक्रम केला. देशा पलीकडे चित्रीकरण तुमच्या नवलीच्या गावातून पाठवलं जातं आणि तुम्ही या स्पर्धा येणारच होता कारण तुमच्या घराण्याचं नाव ना संपूर्ण भारतभर पसरलंय. पाटील नेटवर्क पडलं की नितेश पाटील, नितेश पाटील म्हणलं की त्यांचे मोठे भाऊ योगेश पाटील. काय व्ह्यूअर्स तुम्ही केले तो. आणि हातात हल्ली तुम्ही लग्नाचं देखील करता, तिथे देखील तुमचे लाख सुरुवात पूर्ण होतील. खरोखरच कौतुक असायला पाहिजे त्या बाळाचं, तुमच्या भावाचं, तुमच्या घराण्याचं आणि खरोखर ज्या नवली गावातून पालघर गावाचं नाव जेव्हा पुढे होतं आनंद वाटते. आणि बॅक टू बॅक आता बाकी येतो अक्षय घरात. आता खऱ्या अर्थाने जसा भारताच्या 5व्या नंबरवर युवराज सिंग फलंदाजी करायचा आणि गेलेल्या विकेटची पार्टनरशिप करून धावसंख्या उभारायच्या तशा पद्धतीची बॅटिंग करण्याची मोठी गरज आहे. ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा आपल्या नावावर करताना अनेक स्पर्धा स्वतःसाठी जिंकताना आणि लेदर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळला. कारण सुरुवातीला लेदर क्रिकेट म्हणून आला. जेव्हा शाळेमध्ये शिकायचा, प्रॅक्टिस करायचं पालघरमध्ये तेव्हा चांगल्या पहिले लेदर क्रिकेट खेळताना अक्षयला आपण पाहिलं. त्यानंतर सुरुवातीला अकरपट्टी संघातून खेळवलं, तिथून खेळला आणि नंतर तो उद्यास आला तो बेटेगाव संघातून. मराठीच्या मामाचं गाव असावं आणि बेटेगाव संघातून खेळता उद्यास आता बाकी मोठा एक पॅकर खेळाडू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करत असतोय तसं तुम्हाला बघायला मिळतं. अक्षय गरज आहे आता भागीदारीची, गरज आहे विकेटवर थांबण्याची आणि धावा वाढवायची. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतात ते, म्हणजे प्रत्येक वन ऑफ द बेस्ट बॉलिंग टुडे. काय दर्जेदार गोलंदाजी. 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा या स्पर्धेत विक्रम आहे तो निश्चितच. निशांत वरमाळी उंबळीच्या खेळाडूचा अप्रतिम. RPL ज्यांनी गाजवला, रोहिदास प्रीमियर लीग जेव्हा होते वर्षभर तिथे देखील त्याचा तसा दबदबा हा आपण पाहिलात. हलक्यात खेळून काढलाय.
सरळ चेंडू जातो निर्धाव गुड कम बॅक. काय गोलंदाजी प्रतीकची बघायला मिळते. उसळत्या लाटाचा सामना करताना सातपाटीमध्ये गावात राहताना आज बाकी मनाशी बांधताना संघासाठी धावून येताना आणि चांगली गोलंदाजी करताना हा प्रतीक तुम्हाला बघायला मिळतोय. काय सुपर पिच सब बॉलिंग बघायला मिळते. आहा दर्जा. चेंडूला टट्टवलाय आउट ऑफ द पार्क जाईल का का झेल होईल पाहायचा आणि इथे अप्रतिम झेल घेतला गेलाय. बाद झाले ते अक्षय आणि झेल पकडलाय तो प्रथम नावाच्या खेळाडूने. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत होते. डीप लॉंग ऑनला शेवटपर्यंत पाहिलंय तारलं हेरलंय आणि मोक्याच्या हाताच्या पंजामध्ये झेल पकडलाय आणि इथे बाकी प्राइज विकेट मिळवलाय. कारण जितम आणि अक्षय डग आउट मध्ये गेलेत. आता बाकी झुंजावं लागेल. आता बाकी लढावं लागेल. काटाळ्यात संघाला कुठेतरी कोणाला तरी आता बाकी मोठं काम करावं लागेल. डीजे हा पाटीलाला गावामध्ये काय गीत लावलं गेलं. अप्रतिम गोलंदाजी म्हटलं ना सातपाटीकडे अनमोल रत्न आहेत. त्या गावाच्या जेव्हा मॅच होतात तेव्हा 64 संघ होतात. बाकीचे 32 संघ बाकी राहतात. कारण एक आळीमध्ये 10-10 मुलं ही जी मुलं आहेत हे देखील यांना देखील खेळायला चान्स मिळत नाही. अशा पद्धतीचे बघायला मिळतात. काय सुपर. आणि हा गाणं जर आपण बघितलं योगेश पाटील साहेब तुमच्यावरती हे गाणं आलं गेलं. पाटील आलं म्हणून तुमच्यासाठी आम्ही गाणं लावलं. वन ऑफ द बेस्ट बॉलिंग टुडे प्रतीक. ओहो हो क्या गेंदबाजी है. अंधेरे की ओर से उजाले की तरफ जो उजाला देते उसको मशाल कहते हैं. मगर ये तो काफी में आग लगा दी है. रिव्यू लिया स्टंपिंग के लिए. ओके चला अंपायर या रिव्यू बघायला मिळते. जाऊया तिथपर्यंत. काय सुंदर गोलंदाजी हाताळल्या प्रत्येक नावाच्या गोलंदाजाकडनं. पूर्वीच्या काळात अशा पद्धतीची गोलंदाजी याच मैदानावर आझादींकडनं आम्ही काना भरवाड यांच्याकडनं बघायचं. डावखुरा गोलंदाज एकंदरीत तेव्हा विचार केला तुम्हाला बघायला मिळेल. दांडी गावात तुम्ही गेला सुरेश कंचरकर. पण ते क्रिकेट आता राहिलेलं नाही. 8 षटकाचे मॅचेस असे 2-2 तुम्हाला डावखुरे गोलंदाज पूर्वी बघायला मिळायचे. आता तसे आता डावखुरे गोलंदाजच मला दिसत नाहीये. चला बाकीच्या खेळ कॉमेंट्स करू नका. फक्त अंपायर कॉन्सन्ट्रेशन करतील. आपल्याला दिसते ते बघा. आपल्या कामात आम्ही तर बघत देखील नाहीये. काय सुंदर गोलंदाजी त्यात. ओ दिस इज आउट. आउट. काय सुंदर यष्टीरक्षण केलं आणि या यष्टिकेचं नाव आहे ते जयेश नावाच्या रक्षण. आज बाकी गावामध्ये मॅच बघताना आपल्या आळीमध्ये राहताना सातपाडीमध्ये पाहताना शाबासकी द्यायचं असतील. ओरियांक काम केलं माझ्या जयेशने अशा पद्धतीने प्रत्येक जण मारत असतो. गुड वर्क. काय सुंदर कीपर. कारण बघा आपण दिसतात हे कशा पद्धतीने लाईनीच्या वर तुम्ही बघत आहात आणि ते पंचाने आउट दिला गेलाय. मोठा झटका बसतो. इथे भागीदारीच होत नाही. धावा करायचं काम आहे. जितम बाद झाल्यानंतर जो मोठा झटका बसलाय ना तिथून काही पण सांगता येत नाहीये. आपण अगोदरच्या सामन्यात बघितलं की 5व्या आणि 6व्या षटकात देखील धावा निघाल्या होत्या. जो आपण मुरळी आणि एका साईड संघ बघितला होता तो खारेकुंड संघामध्ये. चला यानंतर कोणाचा सामना आहे आता. बाकी नवीन फलंदाज पुष्पक. हॅट्रिकचा बॉल आहे. बघूया हॅट्रिक होईल का. काय प्रत्येककडे गोलंदाजी बघायला मिळते. सुपर पिच ऑफ बॉलिंग. दर्जेदार गोलंदाजी जखडून कसं ठेवावं. प्रत्येक लाईन लेन गुडला स्पॉट ऑफ साईड ऑफ स्टंप अशा पद्धतीची गोलंदाजी आपण इकडे बघत आहात. रात्रकालीन स्पर्धा आपण बघत आहात. युवासेना आयोजित सर्वांचे लाडके आमदार म्हणून आमदार चषक आपण बघत आहात. राजेंद्र गावित साहेब भरघोस मताने निवडून येताना आणि लोकांच्या गळ्यात ताईत बनताना आपण आमदारांना पाहिलं. ओ यॉर्कर यांचा चेंडू पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला. चेंडू जातो शॉर्ट कव्हरच्या रिझनला. इथे बघा फील्ड एंड ठोकर पुन्हा एक धाव बघायला मिळते आणि एका धावाची विचार केला धावसंख्या होते ती 12. शिवसेना 11 सातपाटी वर्सेस SP ग्रुप वेऊर. चला शिवसेना 11 सातपाटी विरुद्ध SP ग्रुप वेऊर. नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. अगोदरच मी दुसऱ्यांदा कॉल करतोय. शिवसेना सातपाटी 11 विरुद्ध SP ग्रुप वेऊर हे दोन्ही संघ यापुढे सामना खेळतील. जाऊया 3 षटकं झाली आणि फलकार धावसंख्या लागली ती 12. आता बाकी इथून बाकी काटाळे संघाला कोणाला तरी भागीदारी करावी लागेल. एकाला कोणाला तरी संपूर्ण मॅच मध्ये चांगला पाहिजे बॅटिंग करून धावसंख्येला आकार द्यावा लागेल. विचार केला तर काटाळे संघाकडे 6 बॅटर आहेत. अजून देखील एक बॅटर तुमच्या डकआउट मध्ये आहे आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तोच मनीष ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. 3 षटकाने फक्त धावसंख्या झाली ती 12. म्हणजे प्रत्येक षटकामागे 4ची सरासरी आपण बघत आहात. अतिशय सुंदर आयोजन आपण इथे बघत आहात. पालघर संघाचा डंका
खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं तर 1989 साली आपण आरके ट्रॉफीमध्ये दिला. हलक्या चेंडू खेळलाय, फक्त हलक्या ड्राईव्ह केला, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बाकी कव्हरचा खेळाडू फील्ड करेपर्यंत एक धाव पुनश्च बहाल होते आणि एका धावाची धावसंख्या 13 धावा बाकी एका दुःखाने येतात. पहिला चेंडू चौकार आला तर नंतर बाकी जितम धावबाद झाला तर बाकी धावा येत नाहीयेत. पुनश्च मिलिंद काय सुंदर गोलंदाजी प्रत्येकाने हाताळी, 2 षटकं दर्जेदार गोलंदाजी केली. आता बाकी स्ट्राईकवर आहे तो आकाश, याच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, काय परफेक्ट लाईन अँड लेंथ, प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा, गुडलँड स्पॉट, ऑफ साइड, ऑफ स्टंप, यॉर्कर लेन, चेंज ऑफ पेस, अशा पद्धतीने बघा बघा कशा पद्धतीने ऍक्शन बघू शकतात. ऑफ साइड, ऑफ स्टंप, रायझिंग डिलिव्हरी, गुड किपिंग. यष्टीरक्षण खूप चांगल्या दर्जाचं आहे आणि हा विश्वास तुम्हाला गोलंदाजाला कधी मिळतो, जेव्हा तुमचं यष्टीरक्षण चांगली यष्टीरक्षण करतो तेव्हा खूप मोठा विश्वास जयेशकडनं तुम्हाला दिला जातोय. चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला 2 षटकार, चेंडू सीमा पलीकडे 4 धावा, खानखानी चौकार. सुनील गावस्कर स्टाईल, बुक स्टाईल शॉट तुम्हाला बघायला मिळाला. ज्या पद्धतीने वेस्ट इंडिजचे गोलंदाज अँडी रॉबर्ट, माल्कम मार्शल धगधग त्याग टाकायचे आणि ते सुनील गावस्कर ऑफ साइड ऑफ स्टंप ड्राईव्ह करायचे, तसा चौकार इकडे बघायला मिळाला. हा चौकार बघताना मला पवनसूत नवलीच्या लीलाधर पाटीलची आठवण होते, कारण लीलाधर पाटीलची बॅटिंग तशाच पद्धतीची असायची. ओपनिंगला यायचा आणि ही जर ड्रायव्हर मी त्याला म्हटलं जायचं, कारण लीलाधर पाटीलची बॅटिंग बघण्याची नजाकत जी असायची ती प्रत्येक चेंडूवर धावा काढण्याचं ताळतंत्र मंत्र त्याच्याकडे बघायला मिळायचं. खरोखरच अनेक अनमोल रत्न जे पालघर डहाणू तालुक्याने आम्हाला दिले. हेमंत मर्देला बघितला, दैलूला बघितलाय, नरपडचा भगवानला बघितलाय, नरपडच्या अमोलला बघितलाय. पुन्हा चेंडू टटवला, चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझनला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकच धाव तिथे पाहायला मिळते आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होती ती 18 धावा. हीच परिस्थिती होती खारेकुंड संघाची, पण खारेकुंड संघाच्या नंतर 5व्या षटकात 19 आल्या आणि ती इथे जर 50 धावा जर झाल्या तर बाकी चांगल्या पैकी गोलंदाजी ही तुमच्याकडे आहे, ती म्हणजे काटाळ संघाकडे. पुन्हा एकदा मिलिंद खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू बनवून खेळलाय, चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला, 1 धाव 2 धाव, चेंडू सीमा पलीकडे निघून जातोय आणि बघता बघता कॅच सुटला आणि जीवदान मिळायच्या 4 धावा, बहुमोल 4 धावाची गरज आहे धावसंख्या वाढण्याची, धावसंख्या जमवण्याची. इथे बाकी 4 धावांनी जर विचार केला धावसंख्या होते ती 22 धावा. डीजे असंख्य मराठी गाण्यात अजय तुझी लावणी घ्या ना, आपण लावणी घ्या, नंतर सबकी कातील गौतमी पाटील घ्या, ते पण गाणं घ्या ना. मुळीच नव्हते काना माझ्या मनात, असून त्या लोकांना जागा करा, लोकांना जागरण करा. कारण जी लोक मायबाप प्रेक्षकडे बघायला येतात त्यांना मंत्रमुग्ध तुमच्या आवाजाने करा, असं तुम्हाला बघायला मिळतंय. 5 चेंडू झालेत, फरकात धावसंख्येला 22, 4थं षटक मार्गस्थ. खूप चांगलं क्रिकेट पालघरवासीने आपल्याला दिलेत. लेदर क्रिकेटमध्ये आपण बघितला तर तुम्हाला पालघरवासीने एक भारत रत्न असं दिलं, ते म्हणजे निश्चितच आपला शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ राऊत आपण बघितला, वळणच्या पुढे घेतलं तर घर जवळ रणजी प्लेअर बघितलं आणि असंख्य खेळाडू. शेवटचा चेंडू या षटकातला. बॉलिंग काय गोलंदाजी बघायला मिळते इथे, बाकी यष्टीरक्षण तुम्हाला बघायला मिळते. शंकराचा 3रा डोळा म्हणावा ना ते हा यष्टीरक्षकाला, काय क्लास रक्षण बघायला मिळते. आज असे यष्टीरक्षण पाहताना मला वीरेंद्र पाटील आणि दीपक नायर ह्याची आठवण होते. एका साईडला वीरेंद्र पाटील म्हणजे नवलीतला आणि दीपक नायर म्हटला की आझाद पालघरचा. याच मैदानावर त्याने हे केलेले पराक्रम आहेत. तेव्हा आम्ही हाफ पॅन्ट घालून यायचो, आम्ही क्रिकेट खेळायचो, बघायचो. अशा पद्धतीच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळेल. ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग अँड ब्युटिफुल फील्डिंग अँड व्हॉट अ क्लासिक किपिंग हे तुम्हाला बघायला मिळते. काय सुंदर आयोजन बघायला मिळते. रात्रकालीन स्पर्धा आपण बघत आहात. युवा सेना आयोजित आमदार चषक आपण बघत आणि आजची 3री रात्र आपण बघत आहात. आता निखिल नावाचा फलंदाज येतो. कोणत्याही एकाही फलंदाजाला चांगल्या पैकी बॅटिंग करता येत नाहीये. चला बघूया आता अनुभवी फलंदाज आलाय, कशा पद्धतीने बॅटिंग करतो पाहायचं आहे. यस कालचा सेम शॉट आपण कव्हरला 6 बघितला ना. अनुराग पाटील ब्यूटीफुल बैटर, अनुराग जे इंडिया के क्रिकेटर अनुराग, क्या आप बारे में सोचेंगे तो ओमटेक्स में जाने के बाद केनिया, दुबई, जिम्बाब्वे सभी खिलाड़ी को कवरेज करता है. नंतर करूया. मोहम्मद गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 4 षटकं झालीत, फरक धावसंख्या लागली ती 22 आणि गडी बाद झालेत ते 6. खूप करास्पद. आता बाकी मोहम्मद नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 7 संघाचा दर्जा दाखवला. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली, क्षेत्ररक्षण हाताळल्या, खरोखर कोणत्याच फलंदाजाला रूम दिली नाही, कोणत्या फलंदाजाला खुलून फलंदाजी करतात. प्रत्येक चेंडूवर ॲक्युरेसी, प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा विचार करण्यासाठी मंत्रमुग्ध पार पाडणारा अशी गोलंदाजी आपण पाहिली. मोहम्मद
ओ हो हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. सुपर पीस ऑफ बॉलिंग, याही पेक्षा अजून काय असायला पाहिजे हो. अक्युरेसी ज्याला म्हणतात ना, परफेक्ट लाईन अँड लेंथ, तशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. सातपाडीच्या प्रत्येक गोलंदाजाचं मनापासून कौतुक करेन मी. स्विच हिट खेळले, चेंडू गेलाय पॉइंटच्या रिझनला. इथे बाकी फिल्डिंग होईपर्यंत एकच धाव पुन्हा बघायला मिळते. धावसंख्या होते 1 ने वाढून ती 23 धावा. What a beautiful cricket playing from Aryan ground. That's a two team. There's a one team of Satpadi. That's a brilliant piece of bowling and batting from Katala. This is a dispatch battings. 23 for 6 wicket. This is a legend cricket. Day night tournament for the Amdar Chashak organized by Yuva Sena. आपण बघत आहात की युवा सेनेच्या माध्यमातून आपण आयोजन करत आहात. खूप चांगलं वर्क. कुमार माळी युवा विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून तमाम त्यांचे आयोजक आहेत, त्यांची बाकीच्यांची नावं घेईलच, पण खरोखर चांगल्या पद्धतीचं आयोजन. आहा, काय चेंडू टाकलाय. अप्रतिम यॉर्कर लेनचा चेंडू बघायला मिळतोय. सुपर पीस ऑफ बॉलिंग. प्रत्येक गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं. असं नाही की एखादा गोलंदाजाला टार्गेट करावं की त्याच्यावर आक्रमण करावं. आपण प्रत्येक गोलंदाजाची धाटणीची गोलंदाजी बघायला मिळते. ज्या पद्धतीचे क्षेत्रक्षण सजवलं, ज्या पद्धतीचे फलंदाजाला प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटीला टाकला जातोय. बघा कशा पद्धतीने यॉर्कर लेंथ, ऍक्शन रिप्लाय बघा, किती सुंदर कॅमेरा वर्क आमचं बघायला मिळते पार्टी नेटवर्कचं. ओ याला बघा, एक्स्ट्राचा बाहेरचा चेंडू पॅडल स्वीप करायचा होता. चेंडू सरळ जातो एसटी रिक्षाकडे. धावसंख्या 1 निवड 25 धावा तुम्हाला बघायला मिळते. 25 क्वार्टर. संध्याकाळच्या वेळेत लोक खूप नावं घेतात त्या 25 धावा. मोठा शॉट खेळायचा होता. पुन्हा चेंडू चांगला पहिला हाताळला जातोय. गुड बॉलिंग. काय दर्जेदार गोलंदाजी सातपाडी संघाकडनं बघायला मिळते. जेवढं कौतुक करावं. जय अंबे सातपाटे. मोहम्मदचं मनापासून कौतुक. राऊंड विकेट मारा करतोय मोहम्मद. आकाश स्ट्राईकवर, त्यांच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. बॉल लेग ब्रेक. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. मिलिंद उलकंदे नावाचा खेळाडू पाऊस नवरीतून खेळला, कमी वर्ष खेळला, पण सुंदर गोलंदाजी त्यांच्याकडनं बघायला मिळाली. आणि या नाईट मॅच मध्ये जेवढे तुमच्याकडे गोलंदाज स्पिनर असतील आणि फ्लाईट देणार असतील ते जास्तीत जास्त आक्रमक असतात. एवढ्या मागील 33 वर्षाचा अनुभव आपण डे नाईट मॅचवर बघितला. बघा काय पद्धतीने गोलंदाजी टाकलाय मोहम्मदकडनं. आपला किती धावा दिल्या मोहम्मद या षटकात? फक्त 3च धावा दिल्या. तर टोटली षटकं झाली 5 आणि 25. परफेक्ट टाइमिंग झालाय. 2 मिनिटं बाकी असताना टाकला. जोरदार टाळ्या झाला पाहिजे सातपाडी संघासाठी. 23 मिनिटांमध्ये तुम्ही गोलंदाजी टाकलाय. खूप सुंदर वर्क तुमच्याकडनं बघायला मिळते. आणि आता तो वेळ तुम्ही दडवू नका. तुम्ही फिल्डिंग सेटल करा आणि 6वं षटक पूर्ण चांगलं टाकलं तर खूप काही बघायला मिळेल. विचार विनिमय करता की कोणाला गोलंदाजी द्यावी. निश्चितच तुम्ही वेळ वाचवलात त्याबद्दल तुमचं अनेक अनेक धन्यवाद. असंच प्रत्येकाने सहकार्य करा. चांगलं खेळ खेळा. शिस्तीचं पालन करा आणि आपल्या संघाचं नाव, गावाचं नाव पुन्हा पालघरमध्ये वर्चस्व करा. यावर्षी जर म्हणेल या एप्रिल मे यज्ञेश पाटील नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. हा तुम्हाला वैती समाजाचा गोलंदाज पाहायला मिळतो. भंडारी समाज सातपाडीमध्ये भंडारी यज्ञेश पाटील हा भंडारी समाजाचा गोलंदाज. अनेक जाती पंथांनी राहणारे, सर्व धर्म समभावणारे सातपाडीचं गाव हे तुम्हाला बघायला मिळते. सर्वात मोठा लोकवस्तीचं गाव म्हणून आपण बघितलं. नुकतंच सालवड महोत्सव झाला. तिथे अँकरिंग करताना सातपाडीचे असंख्य कलाकारांचं नृत्य आम्ही बघितलं. चांगलं पेश केलं. पहिलं, दुसरं, तिसरं प्राइज देखील तुमच्या कलाकारांना मिळालं. आणि आवर्जून तुमचं जे शिवरायाचं नाटक आहे ना, त्यांनी मला आवर्जून प्रेम केलं की दादा तुम्ही खूप चांगलं समालोचन करता आणि सुंदर आनंद वाटला की अशी लोक जेव्हा आपलं परीक्षण करतात. पण तुमच्या गावाला नतमस्तक. सातपाडी अनमोल हिऱ्यात नाहीत. नृत्यांगणापासून तर नॅशनल लेवलपर्यंत जाणार आहे. ओ शॉट खेळलाय. चेंडू गेला डीप कव्हरच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे कव्हरचा एक्स्ट्रा कव्हरचा खेळ होतो. धडपडतोय, चेंडूवर जातोय. तोपर्यंत 2 धावा बघायला मिळतात. आणि या 2 धावांची धावसंख्या होते ती 27 धावा. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा निघतील बघूया. कारण 35-36 धावावर देखून जिंकण्याचा पराक्रम काटाळा संघाने केलाय. आतापर्यंत त्यांच्याकडे असलेली गोलंदाजी, असलेला क्लास, असलेला दर्जा, लो स्कोरिंग मॅच कशी जिंकावी हे देखील त्यांनी करून दाखवलेत. मोठा फटका खेळायचा होता. इथे बाकी बघूया धावबाचा चान्स आणि गडी बाद होतोय. तर मला वाटतं 7वा गडी बाद होतोय का? ओके, 7वा गडी बाद. आणि फलका धावसंख्या लागली ती 27. डीजे ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाचे रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा
धन्यवाद डीजे. खरोखर रात्रमध्ये घेऊन गेले सांगली सातारा कराड निमसोड जिथे लावणे वाजल्या त्या लावणे गावात तुम्ही आम्हाला घेऊन गेलात. लावणी म्हटलं की निश्चितच खूप मोठं नाव सुरेखा पुणेकर. पण पूर्वीच्या काळामध्ये तमाशे व्हायचे काळू बाळू अमन पुणेकर असे पाहिलेत. आता बाकी मोहित आलेत नवीन फलंदाज. इथे बघा चेंडू गेलाय डीप पॉइंटच्या रिझनला. चांगला इथे क्षेत्ररक्षण बघायला आलं. काय फील्ड वर्क बघितलं ना, जिथे जा तिथे क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण हाताळताना आपण सातपाडीच्या प्रत्येक खेळाडूंना पाहिलं. मग डीप मिड विकेट असो, एक्स्ट्रा कव्हर असो, डीप गली असो, डीप पॉईंट असो, थर्डमॅन असो, प्रत्येक चोहो बाजूत जिथे क्षेत्ररक्षण सजावं तसं एक श्वान पथक मैदानामध्ये त्याला थोडंसं हलका प्रेमाने सांगा की ते निघून जातील. कारण राज्य त्यांचंच असते ना. आणि तिथे आपण अतिक्रमण केलंय आता ह्या मागील एवढ्या दिवसापासून. धावसंख्या 2 निवड होते ती 29 धावा. अजून देखील 4 चेंडू बाकी असतील या षटकातले. बघूया हे 4 चेंडू खूप बहुमूल्य आहेत. या 4 चेंडू मध्ये ज्या धावा निघतील 3च बाकी आहेत. 3 टू गो. बघूया 3 चेंडू मध्ये किती धावा निघतात शेवटच्या. खूप चांगली गोलंदाजी हाताळल्या सातपाडीच्या सर्व गोलंदाजांनी. पुढे सरसावले सरळ चेंडू बघायला मिळतोय. इथे बाकी क्षेत्ररक्षण होते. एकच धाव पाहायला मिळते. चेंडू गेला तो म्हणजे शॉर्ट पॉईंटच्या रिझनला. एका धावांशी विचार करत धावसंख्या होते ती 30 धावा बघायला मिळतात. फक्त 5च्या सरासरी धावा निघतात. जबरदस्त बॉलिंग सुरुवातीच्या प्रत्येकने हाताळली. नंतर मला वाटते मनीषने हाताळली. नंतर मोहम्मदने हाताळलं 5वं षटक आणि 4थं षटक. आता 6वं षटक हाताळले तो यज्ञेश पाटील नावाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. ओ गुड बॉलिंग. जोरदार अपील केलं जातं आणि पायचीत अपील पकडलं जातं. इथे प्लम पायचीत पकडला गेला. सरळ चेंडू यष्टावर होतं पायाला लागला. अपील केलं आणि इथे लेग बोर्डच्या रूपात जातोय विकेट. व्हॉट अ बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी हाताळले. प्रत्येक षटकामध्ये बाकी दाबून ठेवल्या. कोणत्याच षटकामध्ये धावा निघाल्या नाहीयेत. जाऊया पुनश्च एकदा मधुर डीजे. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद खेलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा. चला न्यू बॅटर कोण आहे. सुमित नावाचा न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. काय गोलंदाजी बघायला मिळाला. आक्रमकता आणि परफेक्शन कसं असावं ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळालाय. फुलटच चेंडू लो फुलटच चेंडू जातोय सरळ कव्हरच्या रिझनला. एक धाव बघायला मिळेल. इथे बाकी क्षेत्ररक्षण होईल का थ्रो करपर्यंत. वाट अ फिल्डिंग अँड गुड थ्रो. आणि इथे बाकी धावबाद पुनश्च होत आहे. गुड फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंग केली. आणि खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला पॉईंटवर शुभम नावाचा खेळाडू. इथे बाकी गडी बाद झालेत. संपूर्ण 6 षटक संपले आणि 6 षटकांमध्ये 8 गडी बाद झालेत. 9 गडी आणि फलक धावसंख्या लागली ती 31 धावा म्हणजे 32 धावा. ओ यानंतर बाकी तुम्हाला कुमार माळी इन ॲक्शन बघायला मिळेल. स्वतः आयोजक आणि स्वतः क्रिकेटर म्हणून काय करतात हे पाहायला मिळेल. इतिहासाच्या पानावर आणि रात्रीच्या प्रकाशोत्तराच्या साक्षीवर लिहिलं जातील कुमार माळी कशा पद्धतीची बॅटिंग आणि बॉलिंग करतील. युवा सेनेचा रखरखता भगवा कसा फडकवायचा आणि कशा पद्धतीने पालघरमध्ये भगव्याचं राज्य आणावं हे तुम्हाला बघायला मिळेल. ओ यस 12 नंतर आमच्या ऑपरेटरचे जतीन किण्याचं बर्थडे आपण साजरा करणार आहोत आणि म्हणूनच तर आज ते वेगळ्या पैसे हेअर कटिंग करून आलेत. फिंगर कट्स म्हणून त्यांच्याकडनं काम आपण बघितलं गेलं. आणि यानंतर जसं सामना पुढे जाईल पुन्हा तुम्ही आवाज एक ऐकणार निश्चितच. गोड आवाज दनसार गावाचं ज्याने क्रिकेटर म्हणून दिले पण एक चांगलं सुंदर समालोचक करण्याचा आम्हाला एक गोड आवाज बघायला मिळाला. उत्कर्ष पाटील आपल्याशी जुडतील. नुकतंच नवीन घर बांधलं. नवीन घराची वास्तुशांती प्रत्येकाला आमंत्रण ते करतीलच आणि पुढच्या वर्षी जेव्हा कर्तव्य असेल तेव्हा सगळ्यांना पाठवतीलच पुढच्या वर्षी. हा चला 2 संघ आहेत आपण आमंत्रण केलं. या टॉस ब्रेक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी बोलवलाय. एका साईडला मला वाटतं संघ आपण बघितला वेऊरचा संघ आहे आणि शिवसेना 11 सातपाटी या दोन्ही संघ. चला या नाणेफेकीसाठी या वेऊर संघ आणि सातपाटी दोन्ही संघाच्या कर्णधार याचं आपण नाणेफेक करतोय. एक सुंदर आयोजन म्हणून आपण पाहत आहात. खरोखरच देखणार रूपदार सोहळा कसा असावा. एखादा ब्रँड असतो ना ब्रँड कशी असावी. युवाची टीम तुमची बघायला मिळते. बघा प्रत्येकाचं तेज प्रत्येकाच्या डोळ्यामधलं तेज. मला काहीतरी करायचं आहे भगव्या शतकाखाली राहायचं आहे आणि पुन्हा मला हा भगवा आयुष्यावर पालघरमध्ये जगवायचं आहे हे तुम्हाला बघायला मिळते ते पाहायला मिळते. या ओके चला या
या मयूर घोडके आपण नाणेफेक करतोय. एक उदंड व्यक्तिमत्व आपण मयूर घोडकेला ओळखात. युवा सेनेशी कसं राहावं आणि भगव्या छताखाली कसं जगावं, शिवछत्रपतीने दिलेल्या भगव्याला आणि हिंदू हृदयस्थान बाळासाहेबांनी काढलेल्या शिवसेनेला कसं आपण तारण करावं हे उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी दाखवलं ते आपण बघत आहात. असंख्य लोक ज्या बघायची की साहेब म्हटलं की कशा पहिले आपण बघायला आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतात की आपण बघत आहात. आणि साहेबांनी केलेलं काम असेल की बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल या तरुण पिढीला. स्वतः आपले हिंदू हृदय मॅचची दर्दी होते आणि मॅच बघत असताना पूर्वीच्या काळामध्ये एक मॅचलेसचा खेळाडू होता उमेश मांजरेकर म्हणून. तो खेळाडू चांगला पहिला चेंडूवर षटकार चक्र मारायचा आणि साहेबांनी त्याचा खेळ बघितल्यानंतर त्या या पट्ट्याला आणि त्यांना पहिली 1919 साली ओमनी कार बक्षीस दिली होती. हा इतिहास देखील बघायला मिळतात. अशा असंख्य आठवणी आपल्याला बघायला मिळाल्या. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार जेणेकरून समोरच्या मॅचचं समालोचन तुम्हाला लाईव्ह बघता येईल. कारण प्रत्येकाला वाटतं की मॅच माझ्या घरामध्ये बघतात, माझ्या गावामध्ये बघतात आणि आमदार चषकाचं प्रत्येक चेंडूचे क्षणचित्र आपण इथे पाहणार आहोत. एका साईडला सातपाडी संघ आणि एका साईडला वेऊ. चला या साहेब काय म्हणाल, कसं आयोजन आणि किती आनंद वाटतं की तुम्हाला आयोजन करताना? एकदम छान केलंय आयोजन. कुमार माळी आणि आमची पूर्ण टीम एकदम सगळं व्यवस्थित केलेलं आहे. कुठेच कुठल्याही गोष्टीची कसर सोडलेली नाहीये. आणि एका दिवसाच्या रात्रीमध्ये ठरवायचं आणि सकाळी मॅच करायचं किती पद्धतीने केलाय. कॉम्बिनेशन संघ बोलवायचे आणि अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतात. बघा सर एक निश्चितच एक फोटो सजन केलं तर आठवण तुमच्यावर बघायला मिळेल. जेव्हा तुमचा वाढदिवस असेल किंवा मोठाची मॅच असेल तेव्हा स्टेटसच्या माध्यमातून तुमच्यावर पाठवलं जाईल. यानं दोन्ही संघ टॉससाठी थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक संखे सर. अनेक वर्षाचा उदंड अनुभव आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. नुकताच विकी संखे साहेब यांचं इथे आगमन झालं. मुख्य व्यासपीठावरती योगेश पाटील साहेब आपल्याला बघायला मिळतात. महावितरण सेवेमध्ये कार्यरत टेस्टिंगचे हेड आणि खऱ्या अर्थानं एई पोस्टिंगला सध्या विराजमान आहेत आणि सातत्यानं आम्हाला सांभाळून घेणारं नाव म्हणजेच योगेश पाटील साहेब आपल्याला बघायला मिळतील मुख्य व्यासपीठावरती. आज नितेश पाटील आणि योगेश पाटील हे दोन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी नाव आहेत. नितेश पाटील यांनी साधी सुरुवात 2016 मोबाईल पासून केली आणि तदनंतर आज एक जबरदस्त म्हणून नेटवर्क पाटील नेटवर्क संपूर्ण पालघर जिल्ह्याला ज्यांनी भुरळ घातली आणि त्यांचे मोठे बंधू अर्थात आमचे गुरुवर्य योगेश पाटील साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात होत आहे पंच यस दीपक संखे सर खऱ्या अर्थानं एक आदर्श व्यक्तिमत्व. अनेक काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडनं आणि ते सर आपल्याला बघायला मिळतात. डिनर ब्रेकसाठी सांगतात की आम्ही रजा घेतोय. टार्गेट 32 धाव्यांचं आहे, माफक टार्गेट. मॅचला इथून झालंय सुरुवात. पहिल्या बॉलवरती जिथे आपण पाहतात आलाय चौकार. या 4 धाव्यानं स्कोर कार्डला मिळणार गती. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार 4. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. थँक्यू सो मच. विकी संखे साहेब आले आणि इथे बक्षिसांची खैरात सुरुवात. कालच्या रजनीत देखील सलग 3 चौकार आले. विकी संखे साहेबांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि आपल्याला पाहायला मिळतील. ओ जबरदस्त चेंडू, काय कमालीचा चेंडू. सलग 3 चौकार आला. नेक्स्ट मॅचला ओके नेक्स्ट मॅच साठी ते कॅश प्राइज ठेवलंय. आता ते 50,000ची पूर्ण कॅश घेऊन आलेत सोबत. आजच्या रात्रीत पैसे वाढणार. कडक नोटी. ऑल राईट गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्या बात आहे. पहिला बॉल जर वगळला तर दुसरे नंतरचे बॉल जे आहेत ते बॉल अक्षय घरतनं सांगितलेत की सहज नाही. एक मोठा खेळाडू मीही चर्चेत राहिलाय. ऑल इंडिया आयकॉन क्रिकेट असं त्यावेळेला अक्षयचं देखील नाव घेतलं जातं. एका छोट्याशा गावातून काटाळ्या गावातून ज्याने क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावाला आपल्या वडिलांचं आणि आपलं स्वतःचं नाव ज्याने उज्ज्वल केलं तो अक्षय घरत मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे एका बाजूला जर आपण तपासून पाहिलं तर आता पहिल्याच बॉलवरती चौकार. तदनंतर जे आपण पाहतात 2 बॉल डॉट. चेंडू बराच काळ हवेत. शेवटच्या क्षणाला सुटलाय कॅच. कॅच सुटलाय म्हणजेच तुम्ही या मॅच मध्ये मागे आलेत. मी म्हणेन की 5 पावलं आणखीन तुम्ही मागे ढकलले. तुम्हाला कॅचेस पकडावे लागतात
ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळेल जिथे कमी टार्गेट आहे कमी टोटल आहे त्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण हे खूप मॅटर करतं आणि ते जर व्यवस्थित नाही झालं तर मग तुम्हाला त्याचं भुगतान भोगावं लागतं आणि सध्या तेच बघायला मिळेल का. बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत आपण पाहतायत 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 6 ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत मागच्या बॉलवरती एक संधी होती परंतु त्या वेळेला त्या संधीचं सोनं नाही करता आलं. आता फलंदाज बाद झालेत. जरी 32 धावा आम्ही फलकावरती ठेवल्या असू तरी लढण्यासाठी पूरक आहेत ज्या अनुषंगाने दाखल झालेत आणि इथे विकेट मिळवलं अक्षयनं. गॉन. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैलगाडा. पाटलांचा बैलगाडा. थँक्यू सो मच. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेट समवेत बैलगाडा शर्यत तेही आता तेवढंच चर्चेला राहिलंय आणि मैदानी खेळ असायला हवे. खऱ्या अर्थानं आपल्या परंपरेला जपणारा खेळ अर्थात बैलगाडा शर्यत आणि तोही सध्या चर्चेत आहे आणि त्यांचंच इथे गीत ऐकलं जातं. पंढरी शेठ फडके बैलगाडा शर्यती अध्यक्ष. मागच्याच वर्षी त्यांचं देहावसन झालं आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडा शर्यत याही या खेळाचं वेळ लावणारं नाव. जाऊया मॅच कडे जिथे बॉलचा खेळ झालाय. 5 वरती धक्का लागलाय पहिला 6 धाव्यांवरती. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा दिली. मनगटाच्या साह्यानं बॉलला वळण देत असताना प्रेझेंट्स ऑफ माइंड. गुड क्रिकेट. गरज नाही मागणी तसा पुरवठा असायला हवा. तुमच्याकडे ज्या वेळेला 32 धाव्यांचं तुम्ही टार्गेट घेऊन उतरता पहिल्या बॉलवरती चौकार येताना तुम्हाला येणाऱ्या काळात सिंगल डबलच्या खेळाला स्वीकारणं गरजेचं आहे आणि ते बघायला मिळालं. षटक संपलंय पहिलं आणि मुन्नाजी आम्हाला दर्शवतात की 8 रन आहेत फलकावरती. आमदार चषक 20-25 उद्याचा दिवस खऱ्या अर्थानं बहाडोलीसाठी एक वेगळा दिवस. ज्या बहाडोली गावामध्ये एक हिरा जन्माला आला आणि त्यांचं नाव आहे जतीन केणे. उद्या त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या त्यांना आमदार चषकाच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा. येणारं आयुष्य तुमचं सुख समृद्धीचं असो. हाच दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ. आणि जतीन केणे आमचे अगदी जवळचे मित्र त्यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा असतील. 12 वाजताचं सेलिब्रेशन जरूर होणार कारण जतीन केणी ज्यांनी दोस्त कमवलेत माणसं कमवणारं नाव आहे ते आणि आमच्या सध्या स्कोरिंगसाठी आहेत ते. मागचे मला तरी वाटतं 16 दिवस झाले आता आम्ही घरी कमी आणि घरातली माणसं कमी झाली. जतीन सोबत जास्त आमचा सहवास झालाय कारण सलग ही 3री स्पर्धा तेही इथे बिझी आहेत. गोलंदाज तयार. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं या वेळेला आपण पाहतायत स्कोर कार्डला धावसंख्या 8 धावा आहेत. सोनू डीजे अगदी आठवणीनं न चुकता त्या काही गोष्टी आहेत त्या रोजच्या रोज त्यांच्या चालू असतात आणि ते आपल्याला सोनू बघायला मिळाले. त्यांचं देखील स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती प्रथमेश 8 रन. सध्या चेंडूंचा खेळ झालाय. 1 बॉल 32 रनचा पाठलाग आणि 32 धाव्यांच्या पाठलागामध्ये उतरलेला संघ आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच जय अंबे साप्पाडी. गोलंदाजीनं खूप चांगलं क्रिकेट. काय चेंडू हाताळला क्लास. जितम डाव्या हाताचा एक जबरदस्त खेळाडू. मागची मी म्हणेन की 7 ते 8 वर्ष पाहिली तर जितम घरात ही आर्यन शाळेचेच विद्यार्थी आहेत. शाळा असायची 12:30ची ते पोहोचायचे 10 वाजता आणि मग बॅग ठेवायचे स्टम्प्सला आणि तदनंतर गोलंदाजी फलंदाजीसाठी एक वेगळा जाणणारा गोलंदाज आहे हा जितम बघायला मिळतोय. खोलातला टप्पा ऑन साईडला बॉलला वळण दिले मनगटाच्या साह्यानं. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलेत परंतु 2 रन नाही थांबवू शकत. या धावसंख्या 2 न गती मिळेल. जाऊन पोहोचेल डबल डिजिट मध्ये 10 रन्स. 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज होतील तयार. पुन्हा एकदा अक्षय घरात थोडेसे पॅनिक होतात की भाई धावा कमी आहेत. तुम्हाला सिंगल मध्येच ठेवायचंय. तुम्ही तिथे जर संधी दिली तर फलंदाज नाही सोडणार. एका बाजूला आपण पाहतायत जय अंबे साप्पाडी. राहुल घरत यांच्याकडनं हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली. जिद्देश आणि जिद्देशनं टिपलाय कॅच. फलंदाज बाद. गॉन.
थँक्यू. अस्सल महाराष्ट्राचा हा एक दणका आपल्याला ऐकायला मिळाला. प्रदीप यादव साहेब आणि उमा सिंग सरांचं इथे आगमन पुन्हा एकदा. प्रदीप यादव साहेब एक आयोजक म्हणून सातत्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहतात एक महत्वाची जबाबदारी. कालच्या संपूर्ण रजनीमध्ये शेड्यूल कसं पॅक झालं काय होते बारकाईने लक्ष असतं आणि त्या संपूर्ण आयोजकांना मानाचा मुजरा ज्यांनी आमदार चषकाचं नियोजन फक्त 18 ते 14 तासात करून दाखवलं. ज्यामध्ये चेतन धानमेर असतील, तदनंतर साईराज पाटील असतील, कुणाल पाटील असतील, कुमार माळी असतील, प्रदीपजी यादव असतील, पार्थजी मोरे असतील, विकी संके साहेब असतील आणि या संपूर्ण अथक कमिटीनं अनुराग चव्हाण, जयंत पाटोळे असे संपूर्ण जी कोर कमिटी आहे ज्यांनी ही स्पर्धा करून दाखवली. सध्या नवीन फलंदाज जयेश आलेत. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 10. षटक क्रमांक दुसरं ज्यामध्ये जितम आले. जितम यांनी गोलंदाजी चांगली केली आणि ते महत्वाचं असतं. सध्या स्कोर कार्डला धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर 10 वरती गडी बाद झाले ते म्हणजेच 2. जितम यांना पण पाहू शकाल गोलंदाज होतील तयार. याही वेळेला सॉफ्ट हँडनं बॉलला फक्त दिशा दिली. बॉल जर तपासून पाहिला तर चाललाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथून डीप मधनं पोहोचतील आणि धावांची जर गती आपण तपासून पाहिली तर 11 रन. सिंगल डबल या खेळाचा सध्या खेळ चालू झालाय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती जितमनं प्रभावी केलं. एकही मोठा फटका खेळू दिला नाही प्रतीक. एक जबरदस्त खेळाडू. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅचचा देखील टॉस होईल. दीपक संके सर अगदी वेळेचं महत्व जाणत असताना आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं जे त्यावेळेला आमच्या समोर साथीनं समालोचन करण्याच्या कार्यात असतात त्यावेळेला सातत्यानं आम्हाला पाठबळ देणारं नाव आहे दीपक संके सर. जो त्यांनी उल्लेख केला की मागची अनेक वर्ष 30-33 वर्षांचा जो एक वेगळा अनुभव, प्रचंड दांडगा अनुभव, त्या अनुषंगानं सामने कधी कधी वन साइड झालेले असतात. त्याही सामन्याला जिवंत पण आणणं हे ज्याने अनेक वेळा आम्ही पाहिलंय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला धनसार संघ खेळतो त्या वेळेला दीपक संकेत सर समालोचनामध्ये असतात त्यावेळेला संपूर्ण धनसारचे खेळाडू ऊर्जामध्ये येतात आणि हे अशा खेळाडूंची जी एक वेगळी बाईट आहे. फलकावरती 2 षटकांचा खेळ संपतोय त्यावेळेला 13 रन आहेत. आता चेंडू आहेत ते म्हणजे जतीन आम्हाला सांगतात की बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये करायचे ते म्हणजेच 19 या मॅचला जिंकण्यासाठी. चला या दोन्ही कॅप्टन एका साईडला वेऊर आणि एका साईडला सातपाडी संघ आपल्याला बघायला मिळतोय. एका साईडला आयोजक कसे खेळतील यांचं प्रत्येकाचं लक्ष लागलंय या खेळीकडे. हा सामना बाकी तुम्हाला मित्रामध्ये सामने कसं सुमित गायकवाड एक मोठं व्यक्तिमत्व नेहमीच लहान खेळाडूंना मदत करायला येतात आणि एका साईडला आपले आयोजक साहेब तुमची दुधा मनस्थिती हो जाणार कोणाकडे तुम्ही ह्यांच्याकडे की ह्यांच्याकडे हा विचार करणार. चला आपण बघा टॉस करणार आहोत. या ना साहेब या. कुमार माळी या. एक फोटो साहेब जवळ आहे ना गायकवाड साहेब एक फोटोशेट आपण बघतो. एक आठवण मेमरीज आमदार चषक 2025 आपण बघत आहात. ओके चला कोण कॉल करणार. ओके चला बघा भगव्या छताखाली राहतो ना तो माणूस अशीच इज्जत करतो. इथे बघूया तुम्ही जिंकले काय घेणार डिसिजन नंतर देता. प्रथम क्षेत्ररक्षण. ओके फिल्डिंग करणार आपण. चला साहेब चला पुन्हा मॅचची मजा घेऊया. इन मॅच चालाय अवर टू उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक संके सर. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल टॉस देखील झाला. मॅच कडे वळूया. धावसंख्या फलकावरती वेगानं पुढे आलंय जिथे 19 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच या षटकामध्ये 2 अक्षयच्या विपक्षात आक्रमण केलं सॉफ्ट हँडनं. जबरदस्त क्रिकेट तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली. बघा अक्षयच्या बॉलचं वळण त्यांना चांगलं माहिती होतं त्या अनुषंगानं फक्त बॉलला ढकललं आणि तदनंतर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथून आकार घेते 20 वरती. एकवीस बॉल आणि 21 बॉल मध्ये करायचे 12 रन. या वेळेला जर आपण तपासून पाहिलं तर इथे जर आपण तपासून पाहिला फटका तर खेळलाय त्यांनी. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. धावसंख्या फलकावरती आकार घेईल ती म्हणजेच इथे देखील सिंगलनं या सिंगल 2 रन आहेत. ऑल राईट. धावसंख्या 2 फलकावरती गती मिळते. आता 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये करायच्या 10 धावा या मॅचला जिंकण्यासाठी
एक अटीतटीचा मॅच, एक जबरदस्त मॅच, काटेकी टक्कर, रोमहर्षक, चित्त थरारक सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 20 बॉल आहेत, 20 बॉल मध्ये करायच्या तुम्हाला या मॅचला जिंकण्यासाठी 10 रन. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतील. या वेळेला आपण पाहतात लाऊड अपील, सॉफ्ट हँड स्टीयर केलं बॉलला, जिथे आपण पाहतात मिळतंय लेग बाईटच्या संकेतामध्ये 1 रन फलकावरती अर्जित केली जाईल. या 1 रनच्या साह्याने स्कोर कार्डला धावसंख्या 23. जाणता राजा काटाळे हा संघ असा आहे की ज्यांना खऱ्या अर्थानं आपण जर जाणून घेतलं तर निश्चित स्वरूपात एक चांगला संघ आहे. परंतु या मॅच मध्ये जेव्हा बॅटिंग नाही झाली त्या अनुषंगाने थोडीशी डोकेदुखी देखील वाढली. सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्यांची निवड केली. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतायत. 18 बॉल मध्ये करायचे तुम्हाला 9 रन. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना रिफ्रेश करणार श्रवणीय गीत. या बस का कशान सख्या सजनो सोंग लुक लुक नारा देवा वनवा जिव्हारे धुमसल रायाची रात भर आता नवा नार नट खट अवखळ तोऱ्याची धरणी ताठे नखऱ्याची अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराची बाण नजरात लाघेऊनी अवतरली सुंदरा. इथे जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल जिथे झाले होते खऱ्या अर्थानं 2 फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती जितम. इथे जर आपण तपासून पाहिलं पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच करायचा होता प्रतीकला. खऱ्या अर्थानं आपण पाहताय डॉट बॉल, इथे डॉट बॉल येतो. या डॉट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला मिळणार गती स्थिरावते ती म्हणजेच 23 वरती. 17 बॉल आहेत, 17 बॉल मध्ये करायचे तुम्हाला या मॅचला जिंकण्याकरिता, त्या म्हणजेच धावा आहेत अर्थात 9. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. या वेळेला जो आपण म्हणतो ना की हातखंडातील दुसरा बॉल, पहिला बॉल बाहेरच्या बाजूने वळण घेणारा होता. या बॉलला जर आपण तपासून पाहिलं तर थोडासा आतल्या बाजूने वळण घेणारा राहिला आणि तो थोडासा अडचणीतला देखील राहिला. फलकावरती धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 24 वरती. अवघ्या 8 रनची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 8. वाव, जबरदस्त चेंडू. अगदी बॉल पडल्यानंतर वेगानं मध्ये आला आणि तिथे जर आपण तपासून पाहिलं तर सिंगल निश्चित स्वरूपात अर्जित झाली. या स्कोर कार्डच्या साह्यानं धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 25. अवघ्या गरज आहे ती म्हणजे 7 रनची. येणाऱ्या काळात आपण पाहतात काय होईल आणि काय बिघडेल, जिंकणार कोण हरणार कोण ह्याचा सध्या विषय चालू आहे. एकाला जिंकावं लागेल, एकाला हरावं लागेल. क्रिकेटचा खेळ तेच सांगतो. अनेकदा आपण पाहिलंय. इथे देखील सिंगल डबल या मॅच मध्ये आता संपूर्ण मी म्हणेन की पकड बनलेली आहे. ती म्हणजेच फिल्डिंग करत असताना संघ थोडासा पिछाड्यावरती राहिला, तो म्हणजेच जाणता राजा काटाळे आणि एका बाजूला लिडिंग फ्रॉम दी फ्रंट जय माता दी जो संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉलला जरूर कळलं, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि थोडंसं फंबल, या गोष्टी स्किप कराव्या लागतील, टाळाव्या लागतील. अदरवाईज तुम्हाला त्याचं थोडंसं व्यत्यय येईलच. आता चेंडूंचा खेळ झालाय, तो म्हणजेच आतापर्यंत 5 आता 13 मध्ये करायच्या 4 रन. ऑन साइडला फटका बिटवीन द गॅप, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा शंखनाद, विजयाचा घवघवा, विजयाचा तुरा, विजयाचा झेंडा रोवला आणि धावसंख्या फलकावरती इथे जे आमचे वायरमॅन असतील मंडप अँड डेकोर्सचे त्यांना विनंती करतोय की थोडंसं शॉर्ट सर्किट होते आहे तिथे, तर आपण तिथे पोहोचा. बघा विद्युत प्रवाह या लहान लहान गोष्टी मायने राखतात, त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करेन की आपण तिथे पोहोचायचं आहे. फलकावरती इथे विजयाचा शंखनाद जय माता दी सातपाडी या संघाने केला आणि त्यांना निश्चित स्वरूपात आपण मॅन ऑफ द मॅच याही किताबाकडे जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ठरतात ते म्हणजेच प्रतीक मोरे ज्यांनी गोलंदाजीने प्रभावी केलं. 2 ओव्हर 8 रन 3 विकेट. आणि मॅन ऑफ द मॅच मी विकी संके साहेबांना विनंती करतोय
विकी संके साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यावी, मुख्य व्यासपीठावरती प्रतीक येतील. नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होते. पहिल्या डावासाठी पुन्हा एकदा मीच जोडतोय. संके सर दुसऱ्या इनिंग मध्ये येतील. तत्पूर्वी घेऊया मॅन ऑफ द मॅच विकी संके सरांच्या शुभ हस्ते प्रतीक मोरे या आपण मॅन ऑफ द मॅच साठी. शिनगार हालेउली सूर तालात मी दंगुली आले तारांगणी चंद्रा. विनंती करतोय की प्लीज कोणी आपले इलेक्ट्रिकल असतील तर तिथे शॉर्ट सर्किट थोडंसं जास्त होते आहे, लक्षात घ्या. प्लीज आपण तिथे पोहोचा. प्रदीप यादव साहेब देखील त्याची दखल घेत आहेत.